ओके. काय पाहिजे हे? हा काय हा बोला. इथे त्यात 3 नद्यांचा संगम होतो. अच्छा. ठीक आहे, त्रिवेणी संगम म्हणतात त्याला. अरुणा, वरुणा, गोदावरी. अरुणा वरुणा जमिनीच्या खालून येतात अंडरग्राऊंड, हे त्यांना गुप्त वाहिनी म्हणतात. गोदावरी येते त्र्यंबकेश्वरवरून. असं 3 नद्यांचा या मध्ये संगम होतो, म्हणून याला म्हणतात त्रिवेणी संगम. समोर बघा अस्थि विसर्जन की जागा लिहिलं, हे रामकुंड म्हणतात आता त्याला. राम जेव्हा वनवासाच्या वेळी नाशिकमध्ये आले होते, त्यांचे वडील होते राजा दशरथ, त्यांचं पिंडदान करून इथे स्नान केलं होतं, म्हणून या जागेला रामकुंड म्हणतात. आजही पूर्ण भारतामध्ये काशीनंतर पिंडदानासाठी सगळ्यात पवित्र जागा ही मानली. 12 वर्षात एकदा जो कुंभमेळा भरतो, त्या कुंभमेळ्यामध्ये सगळे साधू लोक येऊन इथे आंघोळ करतात. त्या आंघोळीला शाही स्नान म्हटलं जातं. लक्ष्मणाने जेव्हा रावणाची बहीण शूर्पणखेचं नाक कापलं होतं, नाक कापल्यानंतर नाकाचा जो तुकडा होता तो गोदावरी नदीच्या त्या बाजूला टाकला होता. नाकाला संस्कृतमध्ये नासिका असं म्हटलं जातं. नासिकावरून या शहराचं नाव झालं नाशिक. याचं जुनं नाव होतं पद्मनगर. तेव्हा नदीच्या त्या बाजूचा जो भाग आहे तो नाशिक म्हटला जायचा, आणि या बाजूचा जो भाग आहे तो पंचवटी म्हटला जायचा. पंचवटी काय म्हटलं जायचं ते तुम्हाला पुढे सांगेल. ठीक आहे, हे झालं. तर आता काय झालं की मी त्र्यंबकेश्वराहून खरं त्या दिवशी निघालो होतो, पण या आरची पण तब्येत डाऊन झाली आणि माझं पण स्टमक जे आहे ते अपसेट झालं. मग काल आम्ही पूर्ण नाशिकमध्येच हॉटेलमध्ये राहिलो आणि आज निघालो आहे नाशिक दर्शनासाठी. आणि आता आमच्या मागे तुम्ही इथे बघताय हे इकडचं नाशिकचं, आणि आता तुम्हाला माहिती दिली याची हे गाईड आहेत आणि दिली याची रामकुंड जी आहे संगम, त्रिवेणी संगम वगैरे सांगितलं. आता आम्ही ते जे गाईड आहेत त्यांना हाईल केलं. ओव्हरऑल पूर्ण ते 20 इकडची जी स्थान आहेत ते दाखवणार आहेत आणि चार्ज घेतात 500 रुपये. आणि आता इथे आपण मागे जे बघतो स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर, याचं आपण दर्शन घेणार. हे अर्धनारेश्वर, वा सुंदर मूर्ती. आणि आता इथे जे आहे ते आम्ही हे असं टाकलं जातं. पुराणाच्या अनुसार पहिले ब्रह्मदेवाला 5 मुख होते. 5 मुखांपैकी 4 मुखांनी ते वेदांचे पठण करायचे आणि 5व्या मुखाने भगवान श्री विष्णूची निंदा करायची. एकदा त्यांना भर देव सभेमध्ये विष्णू निंदेबरोबर भगवान शंकराची निंदा केली. भगवान शंकराची निंदा केल्यानंतर भगवान शंकराने क्रोधामध्ये येऊन त्यांच्याच ब्रह्मास्त्राने त्यांचं 5वं मस्तक कापून टाकलं. कापल्यानंतर भगवान शंकराला ब्रह्महत्येचा पाप लागला. ब्रह्मांडात भरपूरशा ठिकाणी फिरूनही त्यांच्या ब्रह्महत्येचा पाप कुठेच धुतले गेला. जेव्हा भगवान शंकर कंटाळून नाशिकमध्ये आले होते गोदावरीच्या किनारे, तेव्हा इथे नंदीने त्यांना सांगितलं होतं ही गोदावरी नदी आहे, हिला दक्षिण वाहिनी गंगा म्हणतात. याच्यात जर तुम्ही स्नान कराल तर या पंचवटीचा महिमा असा आहे की तुमचं ब्रह्महत्येचं पातक धुतले जाईल. जेव्हा भगवान शंकराने इथे या नदीमध्ये स्नान केलं तेव्हा त्यांचं ब्रह्महत्येचं पाप धुतले गेलं. म्हणून ह्या जागेवर भगवान शंकराने नंदीजीला आपल्या गुरुचं स्थान दिलं आहे. म्हणून हे पूर्ण जगामध्ये एकमेव शंकराचं मंदिर असं आहे जिथे शिवलिंगासमोर नंदी नाही आहे. प्रत्येक ठिकाणी शिवलिंगासमोर नंदी असतो कारण की तो शंकराचा सेवक असतो. इथे गुरुचं स्थान दिलं आहे, गुरुचं स्थान कधी समोर नसतं. म्हणून हे दर्शन केल्याने या जागेवर याच वेळी तुमचे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण होते. नमस्कार सर.
छोट्या छोट्या जे रस्ते आहेत ते बाजूला जे लक्ष्मणाने जेव्हा रावणाची बहीण शूर्पणखेचं नाक कापलं होतं ना, तेव्हा रावणाचे 2 भाऊ होते, खर आणि दूषण. ते या जागेवर 14,000 राक्षसांची सेना घेऊन राम आणि लक्ष्मणाशी युद्ध करायला ठेवणार. म्हणून रामाने जमिनीमध्ये 10 फूट खाली खोल खड्डा करून एक गुफा बनवली, ज्याच्यात 1 दिवस 1 रात्र सीतामातेला लपवून ठेवलं होतं. म्हणून त्याला म्हणतात सीता गुफा. तेव्हा हे सगळं दंडकारण्य नावाचं जंगल होतं. युद्ध संपल्यानंतर एवढ्या मोठ्या जंगलामध्ये ही छोटीशी गुफा कशी काय शोधायची, म्हणून निशाणीसाठी गुफेच्या बाजूला 5 वडाची झाडं लावली होती, 5 वटवृक्ष, ज्याच्यावरून या एरियाचं नाव झालं पंचवटी. हे बघा झाड नंबर 1, इकडे बघा झाड नंबर 2, त्याच्या साईडला झाड नंबर 3, त्याच्या झाड नंबर 4 आणि समोर बघा झाड नंबर 5. अशा 5 झाडांमुळे नाव पडलं पंचवटी. जय श्रीराम. सीता गुफा आपण बघून आलो. फार एक छान असं दर्शन झालं. आणि ते आहे राम कंदमूळ. पोट थोडं अपसेट झालंय. एक दे दे ना. पाणीदार आहे. थोडी टेस्ट आहे बिटर आहे. उधर हलके स्वीट त्याच्यानंतर मला जो कडवट पण आहे तो. आता कुठे निघालो आपण? तपोवनाला निघालो. तपोवनाला निघालो. इकडचं झालं का सगळं? शेवटचं काळाराम मंदिर बाकी ते सगळं करून आल्यानंतर काळाराम, कारण ते भरपूर मोठं मंदिर आहे. बरं आरामशीर जरी आपण साईडला ही रामाची पर्णकुटी. वनवासाच्या वेळी जेव्हा राम लक्ष्मण सीता नाशिक पंचवटीमध्ये आले होते ना, तेव्हा हे सगळं दंडकारण्य नावाचं जंगल होतं. या जंगलामध्ये चातुर्मासाचे 4 महिने सीतामाता राम आणि लक्ष्मण या जागेवर गवताची झोपडी बनवून राहिले होते. म्हणून याला म्हणतात रामाची पर्णकुटी. पर्णकुटी हा संस्कृत शब्द आहे. पर्ण म्हणजे झाडाचे पानं आणि त्या पानांपासून बनवलेली झोपडी किंवा कुटिया, म्हणून याला म्हणतात रामाची पर्णकुटी. रावण जेव्हा भिक्षा मागायला आला होता ना, हीच ती पर्णकुटी आहे. इथून पुढे निघून रावणाला भिक्षा द्यायला सीतामाता गेली होती. तिला जे दर्शन केलं होतं ती रामाची पर्णकुटी होती. तिथे ते लोक राहत होते. रावण जेव्हा भिक्षा मागायला आला सीतामाता तिथूनच पुढे निघाली. समोर बघा तुम्हाला वरुणा नदीचा बोर्ड दिसेल. ती वरुणा नदी म्हणजे लक्ष्मण रेखा, जी अग्निरेखेची जलरेखा झाली. तिला पार करून सीतामाता या जागेवर आली. इथूनच सीतेचं हरण करून रावण लंकेला घेऊन गेलेला आहे. मागे जुनं मंदिर होतं, ते पाडून त्याच्या जागी नवीन मंदिर बनवतात. म्हणून टेम्पररी दर्शनासाठी मूर्ती बाहेर ठेवलेली आहे. पूर्ण भारतात एकच मंदिर, एकच जागा जिथे तुम्हाला एकट्या सीतेचं दर्शन आहे. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, राम लक्ष्मण सीता नेहमी बरोबर असतात. तिथे एकटी सीता आहे. आता मंदिराचं पुनरुद्धार जीर्णोद्धार चालू आहे.
ते भिक्षूच्या रूपमध्ये रावण आला होता ना, म्हणून तसं आहे. ये पिताजी राजा रावण है, पीछे मंदिर का काम चल रहा है, पीछे नदी लक्ष्मण रेखा है. ही रेषावरून सीता माहिती ती रावण लंकेला घेऊन जातो. त्या जागेला सीतेला जागा मिळाली. मला माहिती आहे रावणाची बघितले तुम्ही. याच जागेवरून बुधवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता त्रेतायुग माघ शुक्ल अष्टमीच्या दिवशी रावण सीतेचा अपहरण करून लंकेला घेऊन गेला होता. म्हणून आजही आपल्या हिंदू समाजामध्ये बुधवारच्या दिवशी आपण आपल्या मुलीला सासरी पाठवत नसतो. त्याच्या मागचं कारण आहे. भारतात ना 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक. नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो 12 वर्षात एकदा, त्याची सुरुवात या मंदिरातून होते. याला लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात. कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीची पहिली पूजा इथे होते आणि मग पूर्ण शहरामध्ये कुंभमेळा साजरा केला जातो. आता कुंभमेळ्याचा जो पर्व आहे तिथून सुरुवात होते त्या ठिकाणी आलो आहे आम्ही. हे मागे बघत असाल तुम्ही, हे द्वार आहे. या द्वाराच्या आतमध्ये जाणार आहोत. मुख्य दर्शन हे आणि तेच करायचं. बाकी छोटे छोटे नाही. ऐक ना बाबा, तिथे ती पांढऱ्या कलरची बाटली ठेवली दुसरी का? या जंगलाला ना पहिले दंडकारण्य म्हटलं जायचं. दंडकारण्य जंगलाची सुरुवात होती चित्रकूट पर्वतापासून इथपर्यंत. हे जे जंगल होतं ना, या जंगलाला श्रापित जंगल मानलं जायचं. कारण की इथे रावणाचे 2 भाऊ होते राक्षस, खर आणि दूषण. ते साधू लोकांना दंड द्यायचे, म्हणून या जागेला दंडकवन किंवा दंडकारण्य म्हटलं जायचं. पण वनवासाच्या वेळी जेव्हा राम, लक्ष्मण, सीता या जंगलामध्ये या जागेवर आले होते, तेव्हा लक्ष्मणाने इथे तपस्या केली होती. या वनामध्ये तप केलं म्हणून या जागेला तपोवन नाव पडलं. कारण इथे लक्ष्मणाने तपस्या केली होती. इथे तपस्या करून लक्ष्मणाला शेषनाग अवतार प्राप्त झाला होता. हे पण पूर्ण भारतात एकच मंदिर, एकच जागा अशी आहे जिथे तुम्हाला एकट्या लक्ष्मणाचं दर्शन आहे. कुठेच नाही, कुठेच नाही. प्रत्येक ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता बरोबर असतात. इथे एकटे लक्ष्मण आहे. ते पण शेषनाग रूपाच्या अवतारामध्ये. आता ओव्हरऑल आपण लक्ष्मणांचं एकमेव मंदिर आहे, त्याचं दर्शन करायला चाललो. माझ्या मागे हा आहे तो शस्त्र प्रवेशद्वार. ओ हे बघा, इथे आहे ना 2 नद्यांचा संगम होतो, कपिला आणि गोदावरी. ही समोरची नदी गोदावरी त्र्यंबकेश्वरवरून येते. या बाजूला कपिल ऋषींनी तपस्या केली म्हणून नदी आली होती कपिला. असं इकडून कपिला, इकडून गोदावरी, 2 नद्यांचा संगम. अच्छा, इथून कपिला. ही समोर जी आहे गोदावरी, या बाजूने कपिला येतो. कपिला गोदावरी 2 नद्यांचा समोर संगम होतो. तिथे जायचं. झेंडा लावलाय ना झोपडीमध्ये, तिथे जमिनीत ब्रह्मा, विष्णू, महेश कुंड आहे. सीतामातेचं अग्निकुंड आहे. त्याच्या बाजूला सीतामाता स्नान करायची जागा, ज्याला सौभाग्य तीर्थ म्हणतो. तिकडून खाली उतरले कपिला नदीच्या किनारी. रावणाची बहीण होती शूर्पणखा. लक्ष्मणाने नाक कापलं ती ओरिजिनल जागा तिथे आहे. पावसाळ्यात 4 महिने पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. इथले दर्शनं बंद होतात म्हणून वरती लक्ष्मण मंदिरात फक्त स्टॅच्यू बनवलेला आहे. इथे दर्शन करायचं. ते झाल्यानंतर मागे सर्व धर्म मंदिर आहे. अच्छा, हे मागे. आणि इथे आपली गाडी. चल जाऊन उभे राहा. हे राम भगवान सीता मातेचे दर्शन आहे. हे 3 कुंड आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. इकडं 3 देवांच्या साक्षीने सीता मातेने इथं अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता. हे अग्निकुंड आहे. रावण घेऊन गेले ते सीता मातेचं मायावी रूप रावण घेऊन गेले पंचवटी सीता गुफामध्ये. जे सीता मातेचं खरं रूप 3 देवांसमोर अग्नीमध्ये गुप्त ठेवलेलं होतं हे अग्निकुंड आहे.
मधलं मुक्तिकुंड ही सीतामाता स्नान करण्याची जागा, याला सौभाग्य तीर्थ बोलतात. खाली कपिल ऋषींनी तप करून आणलेली कपिला नदी, त्र्यंबकेश्वरून येते गोदावरी, 2 नद्यांचा संगम आहे पाठीमागे. 7 कुंडांचं तीर्थ आहे जे तुमच्या एकदम पर्व आहे करा ज्याला जाणतात कोणी एक काम करते. काय खायचं बाबा. ओ माय गॉड, जॅन्टॅक व्ह्यूज. आता आपण आहोत 70 फूट राममूर्तीच्या समोर. आताच या 4 महिन्यापूर्वीच मला वाटतं या मूर्तीचं उद्घाटन झालं आहे. आणि ही महाराष्ट्रातली मला वाटतं नाशिकमधली पहिली एवढी उंच आणि ह्यूज अशी राममूर्ती आहे. इसवी सन 900 मध्ये ना नाथपंथी समाजाचे साधू होते. त्यांचं नाव होतं मुरारी. त्यांना राम, लक्ष्मण, सीता तिघांच्या स्वयंभू मूर्ती गोदावरी नदी पात्रात मिळाल्या होत्या. त्या मूर्ती काढून त्यांनी एका लाकडाच्या मंदिरामध्ये त्याची स्थापना केली होती. पण जेव्हा 1700 साली मोठ्या पेशव्यांची आई त्या मूर्तींच्या दर्शनासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांना मनात असं आलं होतं की आपण या मूर्तींचं जीर्णोद्धार करून एक मोठं मंदिर बांधू. त्याच्यासाठी मदत केली त्यांचे सरदार होते. त्यांचं नाव होतं रंगनाथन ओडेकर. त्यांनी मग 1778 ते 1790 12 वर्ष या मंदिराचं काम चाललं. 1790 मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं. त्या मूर्ती काळ्या दगडांमध्ये होत्या म्हणून पूर्ण मंदिराचं निर्माण पण त्यांनी काळ्या दगडांमध्ये केलं, म्हणून याचं नाव पडलं श्री काळाराम. हे मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा सिमेंटची व्यवस्था नव्हती, म्हणून हळद, गूळ आणि दुधाची मलाई हे एकत्र करून एक दुसऱ्यांच्या वरती दगड चिटकावले गेलेले होते. हे मंदिर अशा प्रकारे बांधलं गेलेलं आहे की रामनवमीच्या दिवशी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्याचं पहिलं किरण रामाच्या चरणावर अच्छा, असं जसं रामाला 14 वर्ष वनवास होता तसं तुम्हाला 14 पायऱ्या चढूनच रामाचं दर्शन घ्यावं. बरं बरं बरं. ही भारतातली एकमेव रामची मूर्ती अशी आहे जिच्या हातात धनुष्य नाही आहे. तिचा एक हात छातीशी, एक हात पायाशी. याचा अर्थ तुम्ही जर माझ्या चरणापाशी आले तर मी तुम्हाला माझ्या हृदयात स्थान देईन. अच्छा.